काय काय शिकवलं मम्मी? ताई मम्मी मम्मीने काय काय शिकवलं? मम्मी बाले असं काजळ लावतात? असं कोण काजळ लावतो? गंदी. मेकअप सुरू आहे. मेकअप स्मोकी स्मोकी काय म्हणता येईल, फोरहेड मेकअप. स्मोकी फोरहेड मेकअप. कुणाला शिकायचं असेल तर तुम्ही शिकवू शकता. चेहरा धुतल्याशिवाय पर्याय नाहीये. तुझी टीचर हे सगळं शिकवते का? असं रंगवायचं? हा का? माझा चेहरा काय ड्रॉइंग बुक आहे? हा एकदम असं आवडीने रंगवत आहे का? तू नाही. होईल होईल होईल. झालं सत्यानाश होईल आता. चला 1:30 वाजले एकदम. चला भेटू संध्याकाळी. बघू आता काय. आता अन्वीला झोपवते आणि थोडंसं काल काही सामान घेऊन आणलेलं होतं. ऑलमोस्ट सगळं सामान संपलेलं होतं घरातलं, सो ते घेऊन आणलो आम्ही. आणि रात्रीला मग काही ठेवणं झालं नाही. जेवढं फक्त फ्रीझरमध्ये ठेवायचं होतं, फ्रोझन मटर वगैरे तेच फक्त ठेवले. आणि आता तो सगळं सामान जमवायचं आहे. पण त्याआधी अन्वीला झोपवणे गरजेचं आहे. फक्त 1:30 वाजला. आता ती खेळते आपली इकडे तिकडचं सगळं सामान काढते. आल्यानंतर आज पूर्ण फुल एनर्जीमध्ये आहे ती. एवढी एनर्जी कुठून येते माहिती नाही तिच्यामध्ये. एकदाच आम्ही थकून जातो पण ती थकत नाही. चला भेटू थोड्या वेळाने. मी काढून देते वर. ते नाही ते आता नाही करायचं. बाबांच्या कपाटात ठेवले. बाबांच्या कपाटात जा. तुझ्या ते खात्यात तू ते नंतर खाते तिथं ठेवते मी. ठीक आहे. थोडा वेळ खाशी वरच्या इथं वरच्या बरोबर.
सामान काढलं हे जेवढं पण किराणा सामान आहे किंवा जेवढं पण मसाला आहे ते सगळे या ड्रॉवरमध्ये मी जनरली ठेवते. कारण दुसऱ्या रूममध्ये एवढं जास्त सीपेजचा प्रॉब्लेम आहे भिंतीमध्ये की एखादं कडधान्य ठेवलं तर ते पूर्णच खराब होतं. नाहीतर आधी मी त्या रूमच्या रॅकवर ठेवायचे हे सगळं. पण जेव्हापासून ते खराब आल्यामुळे सगळे इथं मी स्टोरेज करते आता इथे आणि किचनमध्ये. फक्त दोनच ठिकाणी मला स्टोरेज असते. बाकी जे पण काही एक्स्ट्राचं साबण वगैरे ते त्या ड्रॉवरला घालते. तर इथे व्यवस्थित आता करून घेते. आम्हीची गडबड सुरू आहे. मला ॲक्च्युली दुपारीच करायचं होतं पण पॉसिबल नाही झालं कारण व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळे याच्यामध्ये वेळ निघून गेला आज. यावेळेला ऑलमोस्ट सगळं सामान आलं. सगळं समजत इव्हन तांदूळ डाळ सगळं हळद तिखट फक्त तिखट राहिलेलं. बाकी हळदचं पॅकेट पण काढावं. काल शॉपमध्ये अजिबात मोठेवाले जी साबण नव्हते. सगळे ॲक्च्युली हा 10 रुपयाचा असा मोठा आहे. हे सगळे असे छोटे छोटे एवढे शोधले मी कारण की पुरतच नाही थोडे दिवस. आणि जर तुम्ही बाई असेल घासणारी म्हणजे बाहेरची तर 2 दिवसात साबण संपून जातो. मला समजत नाही की त्यानंतर हे आणले अलीचे वाईट्स कारण ट्रॅव्हलिंगमध्ये खूप कामात येतात. कारण ट्रॅव्हलिंग वगैरेमध्ये खूप जास्त कामात येतं हे वाईप्स कधी पण इमर्जन्सीला. आणि आजकाल आमचं भरपूर इकडे तिकडे जाणं होतं कधी पण. सो म्हणून हे आणून ठेवले. याच्यामधलं मला मोठं पॅकेट नाही मिळालं. मोठं म्हणजे एकतर एक खूपच छोटं होतं आणि खूपच मोठं अशा पद्धतीचे होते. म्हणजे 2 घेऊन आली मी पण इथून गायब करावं लागेल कारण आम्ही सगळं शेडमध्ये. आणि हा एवढा लांब बिल बनले आणि हे टूथपेस्ट आणि हे पफ मला ॲक्च्युली ते अंगलीचं चेंज करायचं कारण ती झाली तेव्हापासून तेच पफ आहे पावडर लावायचं. त्यामुळे जसं हवं तसं नाही मिळालं. मग मी हे असं कॉम्पॅक्ट पावडरचं जसं असतं त्या पद्धतीचं घेऊन आले. आणि ही आहे माझी मेहंदी मोहरीला ब्राऊन लावते मी. आपली पुणेरी सोप डवचं साबण. सो मी डवच यूज करते. आणि
अजय पण डवच यूज करतो. आता आम्ही सगळेच डव यूज करतो. मे बी नंतर समोर जाऊन पण अन्वीला पण मे बी डवच यूज करेन. मी मधातनं बंद केलं होतं डव यूज करणं, कारण असं बाहेर दुसरी साबण काढली होती लक्स, तर ती यूज करणं स्टार्ट केलं तर चेहऱ्याने एकदम असं ब्लॅकिश पडतं आहे असं वाटायला लागलं. खूप जास्त चेंजेस झाले. तर मी इवन डॉक्टरकडे जेव्हा आता मदत गेली ते पण बोलले मला की तुझं जी स्किन आता दिसते ती ओरिजिनल स्किन नाही आहे, कारण खूपच जास्त ब्लॅक स्किन दिसत होती. सो मग मी लक्स बंद केला आणि पुन्हा डव स्टार्ट केलं. सो ही बऱ्यापैकी माझ्या स्किनला सूट होतं आणि डॉक्टरने मला हेच रिकमेंड केलं होतं. सगळं सामान लावून घेतलं एका साईडला. कपड्यांचे साबण, भांड्याचं साबण, इथं अन्वीचं छोटं पावडर आहे. आता मोठं नाही आणत, तिला तेवढं लागत नाही, छोटंच घेऊन होतं आणि तसं पण ती खेळ करत. त्यानंतर इथं जुन्या डव होत्या 4 ते आहे आणि आता न्यू बॉक्स आणलं. त्यानंतर हे अन्वीचे साबण आहे हिमालयाचं, आणि जर कुणी आले तर त्यांच्यासाठी लक्स, हे आहे वाईप्स, आणि हे आहे आपलं मेहंदीचं पॅकेट, आणि हे आहे विम लिक्विड. अन्वीचे बॉटल वगैरे वॉश करायला लागतात. सो ते सगळं सामान घेऊन आलो आम्ही. आणि इथे आहे हे फ्रेशनरचं, सो हे लावायचं आता तिकडलं संपलेलं आहे. तर इकडलं आवरायचं जेवढं काही पसारा पडलेला आहे. अन्वीचं बघा सगळे ते छोटेवाले काय म्हणतो आपण, छोटे चनुली जे असते, छोटीवाली चनू, सो ते काढलं पॅकेटमधून आणि सगळे खेळ करत सगळं सांडून पण ठेवलं. आणि चला आवरून घेते आणि हा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. देन बाय, टेक केअर.